तर माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाकडे हे टॅरो डेक आलेलं आहे. हे रायडर वेटचे टॅरो डेक आहे आणि आपल्याला हेच हवं कार्ड शिकण्यासाठी. टॅरो कार्ड शिकण्यासाठी आपल्याला हेच हवे. तर हे कार्ड्स आल्यानंतर हे सिक्वेन्समध्ये असतात आणि 78 कार्ड्स आहेत. ते प्रत्येक कार्डला आपल्याला चार्ज करायचं आहे. तर ते चार्ज करताना आपल्याला आपल्या आसपास क्रिस्टल्स किंवा मग ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी किंवा दिवा, धूप, दीप, मंत्रोच्चार याच्याने आपल्याला याला चार्ज करायचं. तर आपल्या आत्ता जे आपण कार्ड बॉक्समधून काढले 78 कार्ड जे बाहेर काढले आपण, हे कार्ड कसे चार्ज करायचे. तर आपण मी आता इथे धूप लावलेला आहे आणि सोबत लाईट पण केलेले आहे, म्हणजे दिवा लावलेला आहे. आसपास त्याच्या क्रिस्टल्स आहेत, डिफरंट टाईपचे क्रिस्टल्स आहेत. इथे सेलेनाइटचं वॉन्ड आहे. तर याच्यावरती आपल्याला याला चार्ज करायचं. आत्ता करताना आपण कसं करणार आहोत, तर मी याला प्रत्येकाला असं करताना 4 असं मनात म्हणणार आहे आणि असं 4 करून असं याला कुठेही टाकणार आहे. 4 मनातल्या मनात म्हणा किंवा कसंही 4 असं करून प्रत्येक कार्डला कुठेही टाकायचं आहे. पण लक्षात घ्या ते सिक्वेन्समध्ये असतात, ते व्यवस्थित लावलेले असतात. म्हणूनसाठी आपल्याला त्याला वेगळे करायचे. त्यासाठी मागे पुढे कसेही आपण या टेबल क्लॉथवरती आपण हा टेबल क्लॉथ पण टाकलेला आहे. क्लॉथचा रंग पर्पल आहे, तर पर्पल कलरचाच आपल्याला क्लॉथ घ्यायचा आहे आणि या क्लॉथवरती हे सगळे अरेंजमेंट करायचे असते. आणि हे आत्ता सध्या आपण फर्स्ट डे आहे, आपल्याला चार्ज करायचं आहे म्हणून इथे सगळी अरेंजमेंट केलेली आहे. तर हे असे चार्ज करून झाले का सगळे कार्ड 78 कार्ड सगळ्याला याच्यावरती या धूपवरती चार्ज करून घ्यायचे. हे घेतल्यानंतर सगळे कार्ड्स शफल करायचे व्यवस्थितपणे. तर शफल करताना तुम्ही असंही शफल करू शकता किंवा तुम्ही असंही शफल करू शकता. जास्त बेटर गुड हे असंच आहे. त्या अशा पद्धतीने शफल करायचं आहे. शफल केल्यानंतर जेव्हा एखादं कार्ड आपल्या हातून खाली जमिनीवर पडतं तेव्हा ते कार्ड आपण घ्यायचं नाही. कधी, जेव्हा आपण रीडिंग करतो त्यावेळेला. तर हे शफल करून झालेलं आहे. शफल करून झाल्यानंतर कार्डचा जे सगळा सेट आहे तो ठेवला. तर तुम्ही आता मी सगळं सेटिंग केलेलं आहे, कारण जेव्हा पण आपण चार्जिंग करतो किंवा कार्डला किंवा जेव्हा पण आपण कोणाचं कार्ड्स काढतो तेव्हा प्रत्येक वेळेला जेव्हा कार्ड्स काढलेले आहेत लोकांचे आधी, तर ते काही रिडिंग सांगून गेलेले आहेत त्या व्यक्तींबद्दल, त्या प्रश्नांबद्दल. म्हणून मग आता आपल्याला काय करायचं आहे, ते कार्ड्स परत एकदा चार्ज करायचे. तुम्ही रेकी जर जाणत असाल तर रेकीचे सूत्र इंटिग्रेट करू शकता किंवा मंत्रांनी पण करू शकता किंवा मूनलाईटमध्ये म्हणजे पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये सुद्धा यांना ठेवू शकता किंवा क्रिस्टल्स आहेत जसं सेलेनाइट आहे किंवा क्लिअर कॉर्ड्स आहेत यांच्यावरती सुद्धा यांना ठेवून चार्ज करू शकता. तर शक्यतो पहिला डेक मधून आपण जेव्हा बाहेर काढतो कार्ड्सला तेव्हा प्रत्येकाला सिंगल काढून प्रत्येक पीसला प्रत्येक कार्डला आपल्याला धूपवरती दाखवून 4 म्हणत प्रत्येक असं ठिकठिकाणी ठेवून त्याला इरेग्युलर म्हणजे करून टाकून मग त्याला पुन्हा एकत्र करून शफल करून त्याच्यावरती मग आता पुढची आपली जेव्हा कार्ड्सला आपण चालू करणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत. ही सगळी गोष्ट सुरुवातीची आहे. पण जेव्हा आपण कार्ड काढतो तेव्हा प्रत्येक वेळेला कार्ड्सला तुम्हाला चार्ज करावं लागणार आहे, त्याला धूप दाखवावं लागणार आहे किंवा त्याच्यावरती मंत्रोच्चार किंवा सूत्र इंटिग्रेट करावे लागणार आहेत. आणि मग नेक्स्ट पर्सन जो येईल त्याचे आपल्याला कार्ड्स काढायला आपण तयार असणार आहोत. तर आता हे झालं कार्ड्सचं. तर आपण थोडंसं हा माहोल बनवावाच लागतो तुम्हाला एंजल्सला किंवा तुम्हाला त्या कार्ड्सलाच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टींसाठी हे असं थोडंसं माहोल बनवावं लागतो. तर धूप दीप तर महत्त्वाचं आहे. हे करून झालं की तुम्ही काय करणार आहात, कार्ड्स काढणार आहात, बरोबर. तर कार्ड्स काढताना त्या व्यक्तीचा जो प्रश्न आहे त्याप्रमाणे कार्ड्स डिफरंट टाईपचे आहेत. 1 कार्ड पण निघतं, 3 कार्ड पण काढतो, 5 कार्ड काढतो, 7 काढतो, 10 काढतो, डिपेंड्स की त्याचा प्रश्न काय आहे. तर हे शफल करून झाल्यानंतर हे चार्ज झाल्यानंतर याला स्प्रेड कसं करायचं आहे हे दाखवतो थोडंसं तुम्हाला. तर हा डेक पूर्ण त्याला सूत्र इंटिग्रेट केली किंवा मनापासून तो चार्ज आहे असं म्हटलं किंवा एक मंद अशी म्युझिक लावायची. जेव्हा पण आपण चार्ज करतो तेव्हा सुद्धा मंद म्युझिक लावायची आहे. तुम्ही गायत्री मंत्र लावा किंवा कोणताही सौम्य असं एक मंत्र लावून हे सुरू करायचं आहे. म्हणजे कार्डला शफल करून ते
धूपमध्ये चार्ज करायचे. ही पहिली प्रोसेस आहे. तेव्हा म्युझिकला पण विसरू नका, हलकं म्युझिक मस्ट आहे. तो माहोल तयार होतो आणि तसं तुमच्या कार्डचे जो प्रश्न येतो ते कार्ड्स तसे त्या टाईपचे निघतात. तर हे शफल केल्यानंतर जेव्हा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण आता सध्या ते स्प्रेड कसे करायचे, तर याला पूर्ण बंचला याला ठेवून असा तुम्ही राऊंड शेपमध्ये करा, सरळ करा, कसंही करा. तर मी हे स्प्रेड केले. असे स्प्रेड केल्यानंतर डाव्या हाताने याला आपल्या हाताच्या तळव्याने रीडिंग होऊन द्यायचं आहे. या कार्ड्सला रीडिंग होऊन द्यायचं आहे. आपल्या हाताचं जे हे आहे एनर्जी किंवा आपल्या मनात असलेला प्रश्न तो रीड होऊन द्यायचा आहे. तर एकदा डाव्या हाताने आपण उजवीकडून सुरू केलं, ते डावीकडे संपवलं, डावीकडून परत घेऊन उजवीकडे पूर्ण संपवून द्यायचं आहे. म्हणजे काय, तुमच्या पामची, तुमच्या हाताची रीडिंग त्याने घेतली पाहिजे. मग ही घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा जो प्रश्न आहे त्या व्यक्तीच्या प्रश्नाप्रमाणे, समजा तुम्हाला फक्त प्रेझेंट बघायचं आहे किंवा पास्ट बघायचं आहे किंवा फ्युचर बघायचं आहे, एकच कार्ड काढायचं आहे, तर तुम्ही तुमचा बरोबर हात कुठल्या तरी ठिकाणी जातो आणि तुम्ही एक कार्ड काढता. आणि हे कार्ड असं बघायचं नाही, डायरेक्ट तुम्ही असं ठेवायचं. याला उलटं पलटं धरायचं नाही. जसं काढलंय तसं त्याला सरळ करून आपल्या फ्रंटमध्ये ठेवायचं. हे कार्ड माझ्याकडे आत्ता रिव्हर्स आलेलं आहे. हे कार्ड माझ्याकडे आता रिव्हर्स आलेलं आहे. तर कार्ड सरळ येणं म्हणजे काय, माझ्याकडे असं असतं हे कार्ड, तर माझ्याकडे हे सरळ आलेलं आहे. तर रिव्हर्स असलेल्या कार्डचं पण मिनिंग वेगळा होतो आणि सरळ असलेल्या कार्डचं पण मिनिंग वेगळा होतो. तर हे झाले एक कार्ड काढणं. जेव्हा तुम्ही पुन्हा 3 कार्ड्स जेव्हा काढायचे, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, त्यावेळेला तुम्ही जेव्हा कार्ड स्प्रेड करता, पुन्हा त्याला शफल करायचं आहे. त्याला पहिला प्रश्न त्याच्यातून निघून गेला पाहिजे, म्हणून त्यासाठी त्याला चार्ज करायचं आहे. त्याला चार्ज म्हणायचं आहे. आणि आता यावेळेला तुम्हाला प्रत्येकाला वेगळं काढून चार्ज करायची आवश्यकता नाही. फक्त याला थोडंसं स्प्रेड करायचं असं आणि याला चार्ज असं म्हणून त्याला चार्ज करायचं आहे. म्हणजे आधीच्या प्रश्नाचा आन्सर हे निघून गेलेलं आहे. व्यवस्थितपणे त्याला शफल करून घ्यायचं आहे. हे शफल करताना एखादं कार्ड खाली पडलं तर ते घ्यायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण शफल केलं, शफल व्यवस्थित करा, असं पण करू शकता तुम्ही. याला गोल फिरवून पण शफल करू शकता. त्यानंतर हे शफल झालं की तुमच्या थंबने जसं जमेल तसं त्याला ॲडजस्ट करायचं. पूर्ण व्यवस्थित हातामध्ये घ्यायचं. पुन्हा तो चार्ज झालाय, मनापासून एखादं सूत्र इंटिग्रेट करा. रेकीचं जर तुम्हाला आयडिया असेल तर ती हे करा, किंवा देवतांची नावं घ्या, मंत्र म्हणा, किंवा आजूबाजूला तुमचं म्युझिक तर तुमचं ऑन पाहिजेच, हलकं म्युझिक ऑन पाहिजे. तुमचं जोपर्यंत व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस होत नाही, तुम्हाला म्युझिक ऑन करायची, एखादी म्युझिक, सौम्य म्युझिक लावून ठेवायची. आणि पुन्हा तुम्हाला कार्ड शफल करून झाल्यानंतर डेकला पुन्हा असं ठेवून पुन्हा राऊंड शेपमध्ये त्याला स्प्रेड करायचं आहे. पुन्हा राईट साईडने लेफ्टकडे यायचं आहे, लेफ्ट साईडने पुन्हा राईटकडे यायचं आहे. खूप स्लो मूवमेंट करा हाताची. हे रीडिंग झालेलं आहे. तर तुम्ही कार्ड्स काढा. हा पास्ट, प्रेझेंट, फ्युचर कार्ड कोणतेही येऊ शकतात. बाजूबाजूचे पण 2 येऊ शकतात, किंवा फ्रंटचे पण पहिलाच जे तुम्ही हात टाकता तिथले पण 2 येऊ शकतात, मधलेच कुठले पण येऊ शकतात, शेवटचे पण लागोपाठ 2 येऊ शकतात. तर आपण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असे 3 कार्ड काढलेत. तर हा आहे खालचा. तुम्ही पहिल्यांदा हा काढला, एक घेतला ठेवला, दुसरा घेतला त्याच्यावर ठेवला, तिसरा घेतला त्याच्यावर ठेवला. तो मध्ये घुसवायचा नाही, खाली टाकायचा नाही. एक पहिला काढू तो खाली, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, असं एकमेकांवर वर ठेवत जायचे. आता हा तुमचा सगळ्यात खालचा कार्ड काढायचा आहे तुम्हाला. मी सगळ्यात खालचा कार्ड काढलाय. हा कार्ड काढला. हा पास्ट आहे, हा प्रेझेंट आहे आणि हे फ्युचर आहे. तर माझ्याकडे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर काय काय आलेलं आहे. द हार्मिट म्हणून एक कार्ड आलेलं आहे, रिव्हर्स आहे माझ्याकडे, सॉरी, हो सरळ आहे, सॉरी. हा कार्ड माझ्याकडे सरळ आलेला आहे. हे पण कार्ड सरळ आलेलं आहे. द मून आलेलं आहे आणि 6 ऑफ पेंटाकल्स आलेलं आहे. हे रिव्हर्स आलं आहे, उलटं आलं आहे माझ्याकडे कार्ड. नीट बघा, हे कार्ड माझ्याकडे उलटं आलं आहे, हे रिव्हर्स म्हणतो आपण. तर तुम्ही याच्याप्रमाणे पास्ट काय होता हे पहिल्या कार्डवरती, प्रेझेंट काय होता हा दुसऱ्या कार्डवरती, फ्युचर काय होता हे तिसऱ्या कार्डवरती सांगायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. एकदम सांगायला गेलं तर डिफिकल्ट जाईल. तर फक्त स्प्रेड कसं करायचं आहे, त्याला डेकमधून जेव्हा पहिल्यांदा बाहेर काढतात त्याला चार्ज कसं करायचं आहे हे आज आपण या भागामध्ये पाहिलेलं. तर लक्षात ठेवा आणि याप्रमाणे फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद. गुरु.